आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. वा, ऑल द व्हेरी बेस्ट. युद्धाचं मैदान छान सज्ज झालेलं आहे. तिलोत्तमा मावशीच्या चारही सुना आज पाक योद्ध्या झालेल्या आहेत. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला पदार्थ करायचे आहेत. अमृता वहिनी, ऑल द बेस्ट. सावली, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. छान पदार्थ करा. माझी मावशी आणि माझे काका परीक्षण करणार आहेत. ते तुम्हाला मार्क्स देणार आहेत. तुम्हाला पण ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि आमचा बबलू असणारे सुपरवायझर. जमेल ना बबलू? 100% जमणार. कोणी काही हायगाई केली तर मला सांगशील ना बबलू? यस सर, 110%. बघा, एका मिनिटात 10% वाढतात बबलूचे. आता कुठल्या जोडीने कुठल्या टेबलवरती जायचं ही मी सांगणार आहे. ओके, सगळ्यात आधी तारा आणि सोहम, तुम्ही उत्साहाच्या भरात थोडे पुढे आलेले आहात. जरा मागे जाल का? ऐश्वर्या आणि नील, तुम्ही इकडे या. सावली आणि सारंग, तुम्ही त्या मागच्या टेबलवरती जा. बंधू राजकुमार, माहिती चल या. मावशी, याला अजून थोडा वेळ कळलं नसतं, मी SMS केला असता. चला, आता पुढची सूचना देतो. तुम्हाला नेमका कुठला पदार्थ करायचा आहे. आता तुमच्या टेबलवरती पाट्या ठेवलेल्या आहेत. पाट्या तुम्हाला समोर दिसत आहेत. जोडीने तुम्ही ती पाटी उचलायची आणि आम्हाला सांगायचं की तुमच्या पाटीवरती नेमका कुठला पदार्थ लिहिलेला आहे. ओके, आता जोडीने एक एक पाटी आम्हाला दाखवा, म्हणजे आम्हाला कळेल की कोण कुठला पदार्थ करणार आहे. मावशी, पहिला मान कोणाचा? पहिला मान हा, मला असं वाटतंय आमचं शेंडेफळ सोहम आणि त्याची बायको तारा. चला, पाटी दाखवा आणि सांगा कुठला पदार्थ आहे तुमच्या पाटीवर. वरण आणि बट्ट्या. वरण बट्ट्या. ऑल द बेस्ट. छान करा. ऐश्वर्या वहिनी आणि नील दादा, तुमच्या पाठीवरती काय लिहिलंय? बाप रे, केवढा अवघड पदार्थ आलाय. झुणका भाकर. नाही, इझी आहे, जमेल मला. नाही नाही, इझी त्यांच्यासाठी आहे ज्या बायका किचन मध्ये जातात आणि काम करतात. तू कधी जातेस ना किचन मध्ये? मॉम, तुम्ही बघाच एकदा. जमेल जमेल, कर. वा वा, खूपच छान पदार्थ करायचा आहे. झुणका आणि भाकर. ठेचा काय बोलण्यामध्ये आहेच, हो की नाही मावशी? चला चला, आता पुढची जोडी. पुढची जोडी आहे अमृता वहिनी आणि राजकुमार दादा. सांगा कुठला पदार्थ आहे तुमच्या पाठीवर? मलेशियन लक्सा. अरे बापरे, आता काय जमेल का? येतं ना तुला? हो, मी आता मध्यंतरीची रेसिपी बघितली होती, जमेल. काका, काय सुनेविषयी काय म्हणणं आहे? हा, अरे अमृता आमची हुशार आहे आणि सुगरण आहे, जमणार. छान. एक मात्र बरे, परीक्षकांना सगळ्यांकडून अगदी इक्वली चांगल्या चांगल्या अपेक्षा आहेत, हो की नाही? खूप शुभेच्छा. आणि आता सावली आणि सारंग, बघा तुमच्या पाठीवरती कोणता पदार्थ लिहिलाय. 3, 2, 1. हे काय? जॅपनीज सुशी. काय? जॅपनीज सुशी. ओ माय गॉड. आता कसं होणार? आळंदी सारख्या ठिकाणी वाढलेली आमची सावली, एवढ्या धार्मिक वातावरणात पवित्र ठिकाणी वाढलेली सावली, जॅपनीज पदार्थ सुशी कशी करणार आहे हे पाहताना जरा मज्जा येणार आहे. काय जमेल का सारंग? जमेल जमेल, माझा विश्वास आहे सावलीवर. नाही जमणार सारंग सर. अगदी जमेल सावली, एवढं काय त्यात. आणि जर काही गणलंच तर शेवटी खाणार कोण आहे? संघर्षणच, त्याच पोट बिघडेल. वा मावशी, ते बघ तुझे संस्कार. सावलीच्या पाठीशी म्हणजे बायकोच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे सारंग. फारच छान. ऑल द बेस्ट. आजची स्पर्धा आहे. आजचं म्हणजे आता एक पाकयुद्ध या घरामध्ये होणार आहे, हो की नाही? पण काका, आजच्या खेळाची गंमत जरा वेगळी आहे. इथे कसं, समजा सासू सुनेला म्हणाली की अगं काय ग, पदार्थामध्ये मीठच नाहीये, तर नवरा तिची बाजू घेणार आहे आणि म्हणणार आहे अगं आई, तिची काही चूक नाहीये, माझ्या हातून मीठ टाकायचं राहिलं. असं बायकोच्या चुका झाकायचा हा सगळा कार्यक्रम आहे. काका, ही वेळ कधी तुमच्यावरती आली आहे का, बायकोच्या चुका झाकण्याची? अरे देवा, आता
झालं गेलं ते होऊन गेलं. हो, जुन्या गोष्टी कशाला उघडायच्या. त्याला उघडायचं. अगदी बरोबर आहे काका तुमचं. चला आता सावली करणार आहे जॅपनीज सुशी. नेमकी करणार कशी? खरं सांगायचं तर सुशी हा जॅपनीज नॉनव्हेज पदार्थ आहे, पण आपल्या भारतीयांची खासियत काय आहे, आपण कुठल्याही पदार्थाला आपल्या बाजूने वळवून घेतो. आणि आता सुशी हा पदार्थ तर माझ्यासारखा प्युअर व्हेज झालाय, म्हणजे इतका व्हेज झालाय की त्याच्यावरती आजकाल आपण तुपाची धार सोडून सुद्धा खातो. काहीतरी तुझं. अगं खरंच मावशी. पण आता सावली हा पदार्थ कसा करणार आहे मला जरा उत्सुकता आहे. ओके, ऑल द बेस्ट. ओके, आता तुमच्यासाठी महत्वाची सूचना. तुमच्या टेबलवरती चिठ्ठी ठेवलेली आहे, त्या चिठ्ठीवरती तुमच्या पदार्थासाठी कुठलं साहित्य लागणार आहे त्याची यादी आहे. हे साहित्य मला पाठ आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. बबलू सुपरवायझिंग करणार आहे, परीक्षक तयार आहेत. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला साहित्य घेऊन यायचंय. रेडी आहात का? 3, 2, 1 पटकन घेऊन या साहित्य. बबलू जा सुपरवायझिंग. त्या मूर्ख मुलीच्या हाताला मी एकही गोष्ट लागू देणार नाही. काय असेल? ओ, एवोकाडो. हा एवोकाडो तिला मिळणारच नाही. चला चला चला, लवकर लवकर लवकर, शेवटची 2 मिनिटं शिल्लक. या बाईला एवढं एक्सपेन्सिव्ह घड्याळ दिलं, हिचे हाव काय संपत नाहीये. संपलं नाहीचंय, कॉम्पिटिशन चालू आहे. दादा वहिनीला मदत कर ना. करतोय मी, कळलं का? वहिनी हे पीठ मला हवंय. 1 मिनिट, हे पीठ माझं मी घेतलंय आता. हो, तुम्ही दुसरं घ्या ना, आमच्या लिस्ट मध्ये हे लिहिलंय तर मी घे ना दुसरं तारा. वहिनी द्या ना. वहिनी ना ना, वहिनी. तारा, काय केलंस हे? वेळ संपली. वा मावशी, तुझ्या 4ही सुना स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य घेऊन आलेले आहेत, हो की नाही? सुपरवायझर. यस सर. काय खबर? मावशी, हा? तुझ्या या इकडच्या 2 सुना अचानक उजळल्या आहेत का भीतीने पांढऱ्या पडल्या आहेत? संकर्षण, उगाच थट्टा मस्करी करू नकोस हं. माझ्या सुना गोऱ्याच आहेत आणि सुंदर देखील आहेत, कारण त्या माझ्या सुना आहेत. खरंच आहे. वा वा, फार छान. सावली, हं? ते ॲव्होकाडो नाही आणलंस तू? एवोकाडो म्हणजे नाही, लिहिलं होतं नाही ते बघ. नाही मला मिळालंच नाही. आता काय करायचं? नाही कळत आहे.